अगं सुनबाई, काय माझ्या मुलाचं सतत नाव घेत राहते ग? का मारलंस तू त्याला? का मारलं म्हणजे विचारलं नाही का तुम्ही त्यांना? तू सांग ना, का मारलं माझ्या मुलाला तू? असं आहे वय, ऐकायचंय का? ऐका मग. कालच कालच मी माझ्या माहेरहून आणले होते एवढे मोठे काजू. कालच मी माझ्या माहेरीहून आणले होते एवढे मोठे काजू. यांनी मला न विचारताच खाल्ले. मग यांच्या थोबाडीत द्यायला मी कशाला लाजू? अगं असं काय करते ग? तुझा नवराच आहे ना तो. नवरा असो की भवरा असो, ते माझ्या माहेरचे काजू होते. अगं नको ग, नको त्याला एवढ्या दबावात ठेवत जाऊ, नको त्याला एवढं रागवत जाऊ. अगं तुला तो घाबरून दिवसभर संडाशीतच बसून राहतो ग. आताही बिचारा संडाशीतच बसला असेल. व्हिडिओच्या शेवटी दिसेल तुला आणि तुम्हाला सुद्धा. अगं पहिल्याच्या काळात मुली घाबरायच्या की त्यांना लग्नानंतर कशी सासू मिळेल. आता तर सासवा घाबरतात की त्यांना कशी सून मिळेल. गच्चीवर गच्ची सिमेंटची गच्ची, गच्चीवर गच्ची सिमेंटची गच्ची. माझी सून तर निघाली खूप मोठी लुच्ची. लुच्ची? लुच्ची कोणाला म्हटले तुम्ही? इथे दुसरं कोणी दिसतंय का? नाही. मग तुलाच म्हटले माकड तोंडी मी. माकड तोंडी आलं ना, शेवटी लायकीवर आलास ना. अगं भवाने, तू वागतेस तशी. थांबा, आता तुम्ही थांबाच. तुम्हाला दाखवते मी काय करते ते. तुम्हाला सांगू ही काय करणार आहे आता? ही आता मला शोधेल आणि सगळा आईवरचा राग ही माझ्यावर काढेल. म्हणूनच तर मी दिवसभर इथं संडाशीमध्ये लपून राहतो. खरंच हो, खूप खूप घाबरतो मी माझ्या बायकोला, खूप घाबरतो. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण मला पुढच्या जन्मात काय बनायचंय माहिती? पण मला पुढचा जन्म कशाचा हवाय माहिती? पालीचा. हो पालीचा. का सांगू? कारण माझी बायको फक्त पालीलाच घाबरते हो. मला जीवनात एकदा तरी अनुभव करायचा आहे हो, की हिने मला एकदा तरी घाबरावं. एकदा, फक्त एकदा तरी घाबरावं. जर तुम्हाला खरंच माझा त्रास कळला असेल तर व्हिडिओला लाईक करून शेअर करा. धन्यवाद. तुमचा बबन.